जगाच्या कल्याणासाठी महादेवाच्या 5 मुखातून 5 महामंत्र बाहेर आलेले आहेत. पहिल्या मुखातून पहिला मंत्र बाहेर आला, तो मंत्र आहे ओम. ओमला प्रणव अक्षर म्हणतात. आपले ऋषी मुनी पहाटे उठून ध्यान लावायचे आणि एक मंत्र जाप करायचा, हरि ओम किंवा ओम. ओमकारचं ते स्मरण करायचे, ओमकारचा उच्चार करायचे. आणि असंही योगा वगैरे करताना अगोदर ओमचा उच्चार करतात. संगीताच्या क्षेत्रामध्ये पहाटे रियाजाला उठले तर अगोदर ओमच म्हणावं लागतं. योग असेल, पहाटेचा रियाज असेल, पहाटेची साधना असेल, ओम शब्दानच होते. आणि आपली संत परंपरा सुद्धा ओमला किती महत्व देते. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ केला, पहिले काय लिहिलं, ओम नमोजी आद्या. ओम पासूनच सुरुवात आहे. या ब्रह्मांडामध्ये जेवढी काही शब्द रचना आहे ती ओम त्याचं मूळ स्थान आहे. तिथूनच सगळ्या शब्दांची निर्मिती आहे. नाथ महाराज सुद्धा म्हणतात, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा. आपल्या संत परंपरेमध्ये सुद्धा ओम हे मूळ. बरेच लोक अनुग्रहित असतील. अनुग्रहित लोकांना जो अनुग्रह प्राप्त झालेला आहे, जो दीक्षा मंत्र प्राप्त झालेला आहे, तर त्या दीक्षा मंत्राची सुरुवात सुद्धा यानंच असते. सद्गुरु कृपेने जर तुम्हाला ते प्राप्त झालं असेल तर सुरुवात यानंच आहे. संत श्रेष्ठ जनाबाई देवाला म्हणतात, धरीला पंढरीचा चोर. त्या अभंगात काय सांगितलंय त्यांनी, सोहम शब्दाचा मारा केला, पण तो सोहम गाण्यासाठी अगोदर ओम म्हणावा लागतो. ओम शिवाय काहीच नाही, सुरुवात ओम न आहे. ओम न सुरुवात आहे. एखाद्या दैवताला, एखाद्या देवाला त्या देवाचा बीजमंत्र म्हणायचा असेल, त्या देवाला प्रसन्न व्हावा असं जर वाटत असेल तर त्यांचे काही ठराविक मंत्र असतात. त्या मंत्रांची सुद्धा सुरुवात ओमनच आहे. भले पुढे ह्रीम होईल, क्लीम होईल, पुढे पुढे ते वाढतील. भगवतीचे जे मंत्र आहेत ते एम क्लीम ह्रीम जे मंत्र आहेत, तर त्यांची सुद्धा सुरुवात ओमनं जोडूनच होत असते. पुढे मूळ या सृष्टीचा आरंभ, या सृष्टीचा हुंकार ओम मधून, सगळी निर्मिती ओम मधून आहे. ओम हे प्रणव अक्षर आहे, प्रारंभाचं अक्षर, प्रणव अक्षर, आदि आरंभ प्रणव अक्षर ओम. भगवान श्री शंकराच्या मुखातून ते बाहेर पडलेलं आहे. ओम. आपण काही पहाटे योगा करत नाही, ऋषीसारखी तपश्चर्या करत नाही. मग आपल्याकडनं ओमचा उच्चार तर व्हायला पाहिजे. मग काय करावं त्याच्यासाठी, प्रत्येकाच्या खिशात, पर्समध्ये, पॉकेटमध्ये मोबाईल आहे. कॉल आला, हॅलो म्हणण्यापेक्षा हरि ओम असं म्हणा, मग सुरुवात करा बोलायला. सोपं आहे की नाही. पण मी सांगितलं आणि तुम्ही लगेच उद्या केलं असं होणार. काय प्रामाणिक आहेत तुम्ही, सरळ नाही म्हणता. मला वाटलं हो म्हणतील काय. प्रयत्न करा, प्रयत्न करा. फोन आला, हॅलोचा अर्थ तर मलाच माहिती नाही. आपल्यापैकी कोणाला माहिती असेल तर कथा झाल्यावर सांगा हॅलो म्हणजे काय. हॅलो म्हणजे काय त्याचा अर्थ माहिती नाहीये. यस नो इंग्रजीतले सगळे शब्द शिकवले, पण हॅलोचा अर्थ काय तो काही शिकवलेलाच नाही. आता मी ग्रामीण भागात शिकले म्हणून मला माहिती नाही. तुम्ही शहरातली माणसं मंडळी आहात, तुम्ही जर शाळेत शिकला असाल हॅलोचा अर्थ काय, तर कथा झाल्यावर कृपया मला सांगा.
म्हणजे कथा सांगताना कुठली शब्दांची चूक माझ्याकडनंही होणार नाही, पण मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत हॅलोचा अर्थ काहीच नाही वाटतं. हॅलोचा अर्थ ते फक्त समोरच्या माणसानं बोलायला चालू करावं आणि त्याला कळावं हे ऐकायला लागलं हॅलो, याच्यासाठी असेल बहुतेक ते. मग ते हॅलो म्हणून पुढच्याला संकेत देण्यापेक्षा हरिओम म्हणून संकेत द्या. हा माणूस सावध आहे ऐकायला, आता चला बोला आपण पुढे. हरिओम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, जो तुमचा असेल मंत्र तो. नामचिंतन पण होईल, निरर्थक शब्दही कमी होतील आपल्या बोलण्यातले. ओम हे प्रणव अक्षर आहे, प्रणव मंत्र आहे तो. महादेवाच्या दुसऱ्या मुखातून दुसरा मंत्र बाहेर पडला, ओम नमः शिवाय. याला बीजमंत्र म्हणतात. हा षडाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय षडाक्षरी मंत्र. फक्त नमः शिवाय असा जर घेतला तर पंचाक्षरी मंत्र होतो. ओम नमः शिवाय महादेवाच्या दुसऱ्या मुखातून बाहेर पडलेला हा मंत्र, याला बीजमंत्र म्हणतात. आणि या बीजमंत्राचं खूप मोठं महात्म्य आहे. घाटकोपरकर, ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जाप जर केला, मी सांगत नाही, शिवमहापुराण सांगतं, या मंत्र जापानं ब्रह्महत्येसारख्या पापातून सुद्धा जीवाची मुक्ती होते. सगळ्यात मोठं पाप ब्रह्महत्येचं पाप, पण अशा पापातून मुक्त करण्याची ताकद या मंत्राची आहे. जर या मंत्रानं ब्रह्महत्याधिक पापांचा नाश होत असेल तर गृहस्थी जीवन जगताना साधी भोळी भाबडी नकळत अज्ञानात घडलेली पापं कशी राहतील आपल्याजवळ. निर्मळ होऊ आपण, निर्मळ स्वच्छ होऊ, पण त्याच्यासाठी हा मंत्र अखंड आपल्याला म्हणावा लागेल. ग्रंथात सांगितलंय, ब्रह्महत्यादि पापानां राशीन प्रमितान् मुने शिवनाम धृतं प्रोक्तं नाशयत्याखिलान् नरे. ब्रह्महत्येसारखी पातक नष्ट होतात असा हा तेजस्वी मंत्र. तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. हा बीजमंत्र आहे. पहिला प्रणव मंत्र, दुसरा बीज मंत्र. महादेवाच्या तिसऱ्या मुखातून तिसरा मंत्र बाहेर पडला, त्याला गायत्री मंत्र म्हणतात. जुन्या काळात, आज ब्राह्मण देवतांच्या घरी हा मंत्र ऐकायला मिळत असेल, पण जुन्या काळामध्ये ब्राह्मण देवता जी उपासना करतात ना, ती सगळी उपासना बहुजन समाजामध्ये सुद्धा करत होते. सगळी लोक करायची ती उपासना. काळाच्या ओघात त्या सगळ्या गोष्टी पासून आपण दूर गेलो, पण ती सगळी उपासना त्रिकाल संध्या वगैरे सुद्धा साधारण माणसाच्या घरात होत होती. पूर्वीच्या काळामध्ये छोटी छोटी लेकरं गायत्री मंत्र म्हणायचे. गायत्री मंत्रानं वाणीची तेजस्विता, बुद्धीची तेजस्विता या सगळ्या गोष्टी लेकरांना प्राप्त होत होत्या. गायत्री मंत्राचा 7 वेळा उच्चार करून गायीचा शेणाची गोवरी आणि पक्ष पंधरवड्याच्या काळामध्ये ज्या दिवशी आपल्या घरी पक्ष आहेत त्या दिवशी त्या गोवरीचा बनवलेला विस्तव, त्याच्यावरती नागिनीच्या पानानं 7 देशी गाईचं जे तूप आहे त्या शुद्ध तुपाचे 7 थेंब गायत्री मंत्र म्हणत जर आपण तर्पण म्हणून सोडले तर अगदी आपल्या पितरांना सगळा प्रसाद, जे काही आपण पवित्र भावनेनं श्राद्ध पक्ष जे जेव घालतो तर ते त्यांना पुण्य प्राप्त होत होतं. काही भागामध्ये म्हणजे खेड्यापाड्यात अजूनही या सगळ्या गोष्टी करतात. तो गायत्री मंत्र फार दिव्य आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 24 वेळा गायत्री मंत्र उच्चार करून जर सूर्याला आपण अर्घ्य दिलं, पाणी दिलं, तर सूर्य भगवान प्रसन्न व्हायचे
आणि सूर्य भगवंत जे उपासना करतात त्यांना खूप तेजस्विता द्यायचे. सूर्यनारायणाला पाणी देताना हा मंत्र गायला तर त्याचा तो प्रभाव. हा मंत्र फार दिव्य आहे, गायत्री मंत्र. महादेवाच्या चौथ्या मुखातून चौथा मंत्र बाहेर पडला. तो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. या महामृत्युंजय मंत्राचा महिमा फार मोठा आहे. घरामध्ये अकाली मृत्यू होत असेल किंवा सारखी मृत्यूची भीती वाटत असेल, म्हणजे अशा काही घटना घडल्या की लोक भयभीत होतात घरामध्ये, की अनपेक्षित एखादी गोष्ट घडली की माणसं घाबरून जातात. अकाली मृत्यूचं भय असेल तर 1,25,00,000 वेळा जेव्हा आपण महामृत्युंजय मंत्र गातो, 1,25,00,000 महामृत्युंजय मंत्र गायला की अकाली मृत्यूचं भय राहत नाही. विश्वास आमच्या शब्दावर ठेवू नका, विश्वास मंत्रांवरती ठेवा. कारण हे मंत्र तुमच्या आमच्याकडनं नाही, हे ईश्वराच्या मुखातून संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, ग्रंथांच्या द्वारे, शास्त्रांच्या द्वारे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. काळांचा काळ महाकाळ आहे आणि तो महाकाल त्याला आपण जर 1,25,00,000 मंत्रानं प्रसन्न केलं तर तो महाकाल आपल्यावरती काळाला चाल करू देणार नाही, कारण तोच कालांचा काल आहे. पण त्याच्यासाठी 1,25,00,000 नामजाप करण्याचा, या मंत्राचा जाप करण्याचा नियम आपण पूर्ण करावा. महादेवाच्या 5व्या मुखातून 5वा मंत्र बाहेर आला. आता पहिल्या मंत्राला म्हणतात प्रणव मंत्र, दुसरा मंत्र आहे बीज मंत्र, तिसरा मंत्र आहे गायत्री मंत्र, चौथा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. 5वा मंत्र फार सुंदर आहे, फार सोपा आहे, फार सहज आहे आणि त्या मंत्र सुद्धा एवढा दिव्य आहे. तो मंत्र फार सोपा. आता हे गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणण्यासाठी तोंडातले 32 हजर असावे लागतात. 32 पैकी एक जरी गैरहजर असेल आणि त्याला म्हटलं म्हणा गायत्री मंत्र, तर जिथं पडलेलं तिथूनच हवा निघून जाते, तो मंत्र म्हणता येत नाही व्यवस्थित. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र हे सगळे दात हजर असावे लागतात. पण महादेवाच्या मुखातला 5वा मंत्र जो आहे ना, तो मंत्र गाण्यासाठी 32 हजर असावेत असं अजिबात काही नाही. 32च्या 32 जरी गैरहजर असले तरी तो मंत्र गाता येतो. तो तेवढा सोपा आहे आणि त्या मंत्राला चिंतामणी मंत्र म्हणतात. चिंतामणी म्हणजे काय? चिंता हरण करणारा. आणि इथे सगळ्यांच्याच मागे चिंता आहे. पण पहा ना, शिवमहापुरांच्या माध्यमातून माझे भगवान शंकर आपल्या सगळ्यांची चिंता नष्ट व्हावी ही काळजीच महादेवाला लागली आहे. म्हणून कथेच्या माध्यमातून तो चिंतामणी तुम्हाला देत आहे. मणी म्हणजे तो मंत्र, वस्तुरूपात नाही, मंत्र रूपात तो कंठात राहावा तुमच्या. जसा विठ्ठलाच्या, जसा विष्णूच्या, नारायणाच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे ना, तसा तुम्हाला आम्हाला भगवान मंत्रमणी देणार आहेत चिंता हरण करण्यासाठी. पण चिंता आहे की नाही आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे? तुम्ही म्हणाल ताई कसली चिंता? सांगते तुम्हाला. कोणाला घराची चिंता, परिवाराची चिंता. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही, ती बिचारी वाट पाहते सून कधी येईल, सून कधी येईल याची चिंता. ज्या माऊलीच्या हाताखाली 4 सून आहेत तिला सुद्धा चिंता, या माहेरी कधी जातील. कारण त्या माहेरी गेल्याशिवाय शिवईचा भात आणि तूप खाताच येत नाही. घाटकोपर मधल्या माझ्या बिचाऱ्या सासवा काही तशा नाहीत. सगळ्यांच्या मागे चिंता आहे. चिंता नाही असा माणूस शोधूनही सापडत नाही. बरं, तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. संत तर सांगतात आपल्याला, बाबांनो, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया
गुणवान मुलींसाठी आणि सगळ्या टीमसाठी एकदा कौतुकाच्या टाळी वाजूयात आपण. फार सुंदर, फार सुंदर. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे. चिंता नाही असा माणूसच नाही. या चिंतेवर अजून कुठलं एखादं चिंतामणी हॉस्पिटल सुद्धा तयार झालेलं नाही. माणसाचं चिंता हरण करेल. संप्रदायाच्या या कथा आणि कीर्तन या व्यासपीठावरनं चिंता कमी करण्याचे काही मंत्र मिळाले तर मिळाले, बाकी दुसरीकडे कुठेच नाहीत. मग शिव महापुराण भगवान भोलेनाथ आपली चिंता हरण करण्यासाठी या व्यासपीठावरनं तुम्हाला चिंतामणी मंत्र देणार आहेत. मग तो चिंतामणी मंत्र नेमका कोणता? फार सोपा आहे. फक्त त्याच्यावर आपली निष्ठा किती आहे, आपली श्रद्धा किती आहे आणि आपण त्याला किती कंठात ठेवलंय, किती अखंड ठेवलंय, त्याच्यावरनं आपल्या चिंतेचं प्रमाण अवलंबून असणार आहे. ताई बस झाला, आता पटकन मंत्र सांगा तो कोणता आहे. असं कोणी म्हणायच्या आतच तुम्हाला सांगते, तो चिंतामणी मंत्र आहे. श्रीराम राम 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 राम. बर, महादेव हे फक्त लोकाला सांगत नाही, अगोदर अनुभव घेतलाय, नंतर सांगितलंय लोकांना. हा चिंतामणी मंत्र आहे, मी सुद्धा माझ्या कंठात ठेवलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. या मंत्राचा आश्रय ज्यांनी ज्यांनी केला, हा मंत्र मणी म्हणून ज्यांनी कंठात धारण केला, या मंत्राला ज्यांनी आपल्या जिभेवर ठेवलं, त्या लोकांचं कल्याण झालं. त्या लोकांच्या जीवनात चिंता नाहीये. हनुमंतराने या मंत्राचा जप केला. हनुमंतराच्या चरित्रामध्ये कुठे चिंता दिसते आपल्याला? मला सांगा, मृत्यू सारखी चिंता व्यवहारातली, प्रपंचातली दुसरी कोणतीच नाहीये, कोणतीच नाही. तुमच्या जीवनात वस्तू कमी अधिक मिळतील, धन कमी जास्त मिळेल, हा भाग वेगळा, पण सगळ्यात मोठी चिंता माणसाला क्षणाक्षणाला आपलं आयुष्य चाललंय, आपण मृत्यूच्या जबड्यात चाललेलो आहोत. मरणासारखी महाभयंकर चिंता कोणतीच नाहीये. आयुष्य जात आहे पहा काळाचा पथते महा स्वहिताचा घोरवा हरिरा हरिरा. आयुष्य जात आहे पहा काळाचा पथते महा स्वहिताचा घोरवा हरिरा हरिरा. क्षण भंगूर नाही बरवसा वारे सावन थोडा माया वसा काय नजरे मकरा पडवासा पुढे हुशार थोडा रे मोडसा. राम राम करा राम वा, फार सुंदर, फार सुंदर. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा. घोर म्हणजे काय? काळजी. काळजी म्हणजे काय? चिंता. चिंता ही खरी चिंता आहे आपल्या सगळ्यांना. जायचं एक दिवस, काळाच्या जबड्यात आहोत, कधी काळ तोंड मिटल सांगता येत नाही. मग ही चिंता, या महाभयंकर चिंतेत याच्यापेक्षा मोठी चिंताच कोणती नाहीये. बाकीच्या चिंता आपण करायच्या नाही, त्या प्रारब्धानं होतील जातील, काय होईल ते होईल. ही सगळ्यात मोठी चिंता आहे. या चिंतेतून बाहेर काढण्याचं काम राम हा चिंतामणी मंत्र करतो, की ज्या मंत्राला भगवान भोलेनाथानं कंठामध्ये धारण केलंय.
श्रीराम जय राम जय जय राम. जुनी लोक पाहो बिचारे अडाणी होते, जास्त शिकलेले नव्हते, भोळे भाबडी माणसं होती. पण ती माणसं ना सकाळ झाली की त्या स्नान वगैरे झालं घराच्या बाहेर जर पडले ना तर कोणी जरी भेटलं ओळखीचं तर नमस्कार नव्हते म्हणत, आणि नमस्ते तर अजिबातच नाही. काय म्हणायचे ते? राम राम. राम राम का बरं? राम हा चिंतामणी मंत्र आहे. सुरुवातच राम शब्दानं होत असेल तर दिवसभर कसली चिंता. आणि सकाळच्या प्रहराला आजही जुनी माणसं सकाळचा प्रहर नाही म्हणत, रामाचा प्रहर म्हणतात. राम प्रहर. दिवसाची सुरुवात राम शब्दानं. राम हा चिंतामणी मंत्र आहे. हे सगळं आपल्या जवळच आहे, पण अवस्था अशी झाली तुझं आहे तुझं पाशी, परी तू खूप छान. ही अवस्था झाली आपली अशी, सगळं आपल्याकडे आहे पण आपण त्याच्यावर चिंतन करत नाही. आणि चिंतनाचा अभाव झाल्या कारणानं चिंतेत वाढ झालेली आहे. ज्या दिवशी चिंतन वाढल त्या दिवशी चिंता तुम्हाला घाबरून पळून जाईल, थांबणार नाही ते आपल्याकडे. पण त्याच्यासाठी चिंतन करावं लागेल आपल्याला. कशाचं चिंतन? रामनामाचं चिंतन. भगवान श्री भोलानाथाच्या मुखातून जगत कल्याणासाठी बाहेर पडलेले हे मंत्र आहे. महादेवाला एकच जमतं फक्त, दरबारात आलेल्याची झोळी भरून द्यायची. कोण जे आले त्याला रिकाम्या हातानं पाठवायचं नाही. ज्याचा जसा प्रश्न असेल त्याचं तसं समाधान करणं हे ज्या देवाला जमतं ते महादेव आहे. कोणी ज्ञान स्तरावरली गोष्ट घेऊन जा, त्याला दिलं, कारण त्यांच्या एवढं ज्ञानी दुसरं कोणीच नाही. कुणाला संसारातलं पाहिजे देऊन टाकलं. प्रत्येकाला आलेल्या प्रत्येक जीवाला जे हवंय ते देण्याची दानत महादेवामध्ये आहे. महादेव स्वतःसाठी अजिबात नाही, जगासाठी हा देव आहे, जगत कल्याणासाठी. या देवाला स्वतःचा स्वार्थ अजिबात जमला नाही, म्हणून तर या देवाला आशुतोष म्हणतात. बाकीचे देवता फार चतुर आहेत, जास्त सेवा करून घेतात आणि कमी फळ देतात. पण महादेवासारखं भोळं कोणीच नाहीये, कमी सेवा घेतात आणि जास्त फळ देतात. म्हणून तर यांना आशुतोष म्हणतात. कमी सेवेनं त्वरित प्रसन्न होणारा देव महादेव आहे.